नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। पुणे अहिल्यानगर मार्गावर रविवारी स्विफ्ट आणि मर्सिडीज कार यांचा अपघात झाल्यानंतर भयंकर प्रकार घडल्याचं समोर आलंय। संतापलेल्या नागरिकांनी मर्सिडीज कारची तोडफोड केली। इतक्यावरच न थांबता गाडीतील अवघ्या 10 वर्षांच्या मुलाला तोडफोड करणाऱ्या व्यक्तींनी गाडीत कोंडून ठेवलं होतं, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे। गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं मुंबईत आज जोरदार बॅटिंग केली आहे। हवामान विभागाने या आठवड्यात मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। यंदा जुलै महिन्यात मुंबईत खूपच कमी पाऊस पडलाय। विशेष म्हणजे मुंबईत जुलै महिन्यात जोरदार पाऊस कोसळतो, परंतु यंदा म्हणावा तसा पाऊस झाला नाही। मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत असून काही सखल भागात पाणी साचलंय। शहराच्या काही भागात वाहनांची वाहतूक मंदावली आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। चंद्रपूर शहरात अनेक हॉटेल्स आणि लॉज मालकांनी ओयो रूम्स या ब्रँडचा लोगो आणि नाव कंपनीच्या संमतीशिवाय वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ओयोचे ट्रेडमार्क उल्लंघन करण्यात आल्याने अहमदाबाद मधील नोडल अधिकारी मनोज माणिक पाटील यांनी 18 जुलैला शहर पोलिसात तक्रार दिली। या प्रकरणी पोलिसांनी धाडसत्र राबवले असून 8 हॉटेल चालकांवर गुन्हा दाखल केलाय। अन्य हॉटेल्सची चौकशी सुरू आहे, त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून मोठे घबाड उजेडात येण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्या समोर लातूरमध्ये पत्ते फेकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली। या मारहाणीनंतर छावा संघटनेनं लातूरमध्ये बंद पुकारलाय। चौफेर टीका होत असताना राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेस अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी घडलेल्या प्रकरणाबद्दल माफी मागितली आहे। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईल फोनवर रमीचा गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। कृषी मंत्र्यांच्या त्या कृत्यामुळे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी लातूरमध्ये निदर्शने केली आहेत। नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। या हनी ट्रॅप प्रकरणी प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीवर 2 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। आता याच प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजन यांचा एक फोटो ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विट केलाय। या फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे। बीडमधून वारंवार गुन्हेगारी घटना समोर येत असून खून, अत्याचार, मारहाणीच्या घटनांनी बीडमध्ये कायदा आणि सुरक्षितता उरलीये का, असा सवाल सातत्याने उपस्थित होतोय। दरम्यान बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एका युवकाला अमानुष मारहाण करत त्याच्या अंगावर चटके दिल्याची घटना घडली आहे। या प्रकारामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी अंबोरा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर पोलिसांवर ओरडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। आमदार रोहित पवार यांच्या विरोधात मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय। आझाद मैदान पोलिसांनी तशी फिर्यादच घेतली आहे। हा गुन्हा नोंद होण्यामागे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आणि आमदार नितीश देशमुख यांच्या अटकेची पार्श्वभूमी आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 2 कंटेनर भरून मांडगा बांबूचे फर्निचर इस्रायल देशात यशस्वीरित्या निर्यात करण्यात आले आहे। सिंधुदुर्गातील कोनबॅक आणि चिवार या स्थानिक संस्थांनी हे दर्जेदार फर्निचर बनवून ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे। या यशाबद्दल बोलताना कोनबॅक संस्थेचे संचालक संजीव करपे यांनी विश्वास व्यक्त केलाय की भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा बांबूचे एक मोठे जागतिक प्रक्रिया केंद्र म्हणून उदयास येईल। टाळ मृदुंगांचा निनाद, माऊली तुकारामांचा अखंड जयघोष, विविध वाद्यांचा गजर, रांगोळीच्या पायघड्या आणि फटाक्यांची आतिषबाजी अशा चैतन्यपूर्ण वातावरणात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रविवारी 20 जुलै रोजी रात्री 10च्या सुमारास आळंदीत दाखल झाला। सोमवारी सकाळी पहाट पूजेनंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुका माऊलींच्या संजीवन समाधी समोर ठेवून दोन्ही संतांच्या भेटीचा अनुपम सोहळा पार पडलाय। त्यानंतर सकाळी 7:30च्या सुमारास तुकोबारायांचा पालखी सोहळा देहूकडे मार्गस्थ झालाय। जडीबुटी विक्रीसाठी आलेल्या हरियाणातील 2 साधूंना मुले चोरणारे समजून बेदम मारहाण करण्यात आली, तसेच त्यांच्या 4 चाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली। ही घटना रविवारी दुपारी 1च्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील मुंजलवाडी, कुसुंबा आणि लोहारा या 3 ठिकाणी घडल्या आहेत। या प्रकरणी सावदा पोलिसात परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस वेळीच पोहोचल्याने पालघर घटनेची पुनरावृत्ती टळली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।